नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जमिनींचे व्यवहार आणि त्या व्यवहारांमध्ये गुंतलेले राजकीय नेते हे समीकरण आपल्या देशाला आता नवं राहिलेलं नाहीये. यानं त्या पद्धतीनं जमिनी मिळवायच्या आणि त्यातून अर्थकारण साधायचं याची अगदी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. राज्यामध्ये सुद्धा आणि देशामध्ये सुद्धा अनेकदा हे व्यवहार जनतेसमोर येतच नाहीत, पण जेव्हा येतात तेव्हा त्यातली माहिती डोकं चक्रावणारी असते. राजकीय नेते आणि व्यवस्थेचं साटलोटं, राजकीय नेत्यांसाठी वाटेल त्या तडजोडी करायला झुकणारी व्यवस्था हे कधी संतापाचं आणि अनेकदा आपल्या उद्वेगाचं कारण ठरतं. आज त्या सगळ्यात आणखी एक भर पडली आहे. प्रकरण पुण्याचं आहे आणि प्रश्नचिन्ह आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर. कारण या प्रकरणामध्ये ज्यांचं नाव ठळकपणे पुढे आलंय ते आहेत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार. प्रकरण पुढे आल्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे, सत्ताधाऱ्यांनी चौकशीची माहिती दिली आहे, बाकी चर्चा करणाऱ्यांनी त्याला राजकारणाशी जोडलंय वगैरे वगैरे. पण जवळपास 250 कुटुंबांचं सुखी होण्याचं, आर्थिक विवंचनेतून मोकळं होण्याचं स्वप्न या व्यवहारामध्ये पार गुडूप होतं याची कुठे चर्चाच होत नाही. राजकीय नेत्यांसाठी झुकणारी व्यवस्था सामान्यांना का नाडते याचं उत्तर कुणीही देत नाही. आपल्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचाराला आवाज मिळतो, पण हक्काची साध मात्र क्षीण का होते हा सवाल या सगळ्या प्रकरणात उपस्थित होतोय. सगळ्या सवालांवर बोलूयात, पण त्या अगोदर बघूयात हे संपूर्ण पुण्यातलं प्रकरण नेमकं आहे काय. पुण्यातला कोरेगाव पार्कचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि उच्चभ्रू. पुण्यामधले प्रचंड महागडे फ्लॅट याच परिसरात विकले जातात. इथल्या एक फ्लॅटसाठी जवळपास 15 ते 16 हजार स्क्वेअर फूट इतका दर आकारला जातो. याच परिसरामध्ये तब्बल 40 एकर जमीन विकली जाते आणि तिची किंमत असते फक्त 300 कोटी. आता इतक्या महागड्या एरियामध्ये इतकी स्वस्त जमीन मिळाली कुणाला? तर ती मिळाली एका खासगी कंपनीला. कंपनीचं नाव आहे अमेडिया होल्डिंग एंटरप्राइजेस आणि कंपनीचे मालक आहेत दिग्विजय अमरसिंग पाटील आणि पार्थ अजित पवार. आम्हाला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो. यांनी जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो. परंतु हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे. आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं. तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीला जमीन इतक्या स्वस्तात मिळाली आणि मग या प्रकरणातील कागदपत्रांची शोधाशोध सुरू झाली. कोरेगाव पार्कमध्ये असलेली ही 40 एकर जमीन महारवतनाची जमीन आहे. ही जमीन सध्या बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे. महारवतनाची जमीन जर विकायची असेल तर त्यासाठी अनेक निर्बंध असतात. जमिनीच्या मूळ मालकांची संख्या आहे तब्बल 274. अनेक वर्षांपूर्वी पॅरामाउंट कंपनीनं या सगळ्या जमीन मालकांकडून पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेतली होती. त्यामुळं मूळ मालकांच्या वतीनं पॅरामाउंट कंपनीनं अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीशी या जमिनीचा व्यवहार केला. अजित पवार यांच्या मुलाच्या अमेडिया कंपनीचं भागभांडवल आहे फक्त 1 लाख रुपये. या अमेडिया कंपनीनं IT पार्कसाठी जमीन खरेदीचा प्रस्ताव ठेवला. 22 एप्रिल 2025ला अमेडिया कंपनीनं IT पार्कचा ठराव केला. 2च दिवसांनी म्हणजे 24 एप्रिल 2025ला उद्योग संचालनालयानं या कंपनीला परवानगी दिली. महसूल खात्यानं IT धोरणाअंतर्गत अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क माफी दिली. 3000 कोटीच्या जमिनीचं मुद्रांक शुल्क होतं 21 कोटी रुपये. पण अमेडिया कंपनीसाठी फक्त 48 तासामध्ये मुद्रांक शुल्काची रक्कम झाली 500 रुपये. 27 दिवसांमध्ये या जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली. या संपूर्ण जमीन व्यवहारामध्ये आपल्याला पैसेच मिळाले नाहीत
असा दावा जमिनीच्या मूळ मालकांनी केलाय। ही जमीन जी आहे ही शीतल किशनचंद तेजवानी यांच्या मार्फत अमेडिया कंपनीला विकली गेलेली आहे। आमचा जो संपर्क आहे तो शीतल किशनचंद तेजवानी बरोबर आहे। तिने आमच्याशी बेकायदेशीररित्या व्यवहार केला, आम्हाला खोटी माहिती दिली की तुमची जागा सोडवून देऊ, नंतर मग आपण व्यवहार करू वगैरे वगैरे, पण प्रत्यक्षात काहीच केलेलं नाही याच्यामध्ये। आणि ही जमीन परस्पर विकलेली आहे आणि लोकांचे चेक सुद्धा बाउन्स झालेले आहेत। लोकांना म्हणजे वतनदारांना याच्यात फसवण्यात आलेले आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये अत्यंत सावध भूमिका घेतली आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही, कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे, कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। एकतर आतापर्यंत माझ्याकडे कुठली तक्रार प्राप्त नाहीये। मला सकाळी अंजली दमानी यांचा फोन होता, त्यांनी सांगितलं की मंगळवारी 11 तारखेला संपूर्ण केस माझ्याकडे फाईल करणार आहेत आणि राहिला प्रश्न महार वतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा, तो एक विशेष कायदा आहे। आपल्याला चेक करावं लागेल की महार वतन जमिनीच्या कायद्यानुसार झाला आहे की नाही झाला आहे। 11 तारखेला अंजलीताई दमानिया माझ्याकडे ते घेऊन येणार आहेत, त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल आणि IT संदर्भाने मुद्रांकाबद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी IT संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल। एरवी माध्यमांशी दिलखुलास बोलणारे अजित पवार आज मात्र कॅमेऱ्यासमोरून अक्षरशः पळून गेले। पण संध्याकाळ होता होता अजित पवारांनी कॅमेऱ्यासमोर येऊन या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं। जर माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल। मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही, कुणाला सांगणं नाही, कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही। कोथरूडमधल्या या जमीन प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन सगळेच नेते देत आहेत, पण या जमिनीचा व्यवहार ज्या गतीनं झालाय त्याच गतीनं जर चौकशी झाली तरच त्या चौकशीला अर्थ असेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। हे संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर काही सवाल उपस्थित होत आहेत। या प्रकरणावर जय महाराष्ट्रचे सवाल बघूयात। अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीसाठी प्रशासन इतकं मेहरबान का झालं? पहिला सवाल। महार वतनाची सरकारी जमीन इतक्या तातडीनं कशी विकली गेली? ₹1,00,000 भागभांडवल असलेल्या एका कंपनीमध्ये तब्बल जमीन खरेदीसाठी 300 कोटी रुपये कोणत्या माध्यमातून आले? 1,00,000 भांडवल असलेल्या कंपनीला IT प्रकल्पासाठी मंजुरी कशी मिळाली? कंपनीला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय नेमका घेतला कोणी? ₹21 कोटींचं मुद्रांक शुल्क फक्त ₹500 आणलं कसं? आणि मुलाच्या कंपनीला जर फायदा झाला असेल तर मग या प्रकरणामध्ये अजित पवारही अडचणीत येणार का? या सगळ्या सवालांसंदर्भात चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर। गणेश सर नमस्कार, स्वागत आहे आपलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे
अनेक प्रवक्त्यांना आम्ही या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या चर्चेमध्ये कुणीही सहभागी होत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या डॉक्टर आशा मिरगे आपल्या सोबत आहेत. आशाताई नमस्कार. नमस्कार. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या रेखा कोंडे चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. रेखाताई आपलंही स्वागत. कविताजी नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक काही वेळातच आपल्या सोबत या चर्चेमध्ये असतील. गणेश खणकर सर, आता तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे. एकूण हे सगळं प्रकरण हे फक्त एका जमीन व्यवहारापुरतं मर्यादित आहे की याच्यामध्ये राजकारण आहे? बघा, आज सकाळी या प्रकरणाबद्दल चर्चा सुरू झाली आणि एकूण जेव्हा हे प्रकरण दुपारपर्यंत जसजसं माध्यमांमध्ये याची चर्चा सुरू झाली, याच्या जमिनीचा वर्ग असेल किंवा ज्या मंडळींनी या संदर्भात आता आक्षेप घेतलेले आहेत, एक लक्षात येत आहे की ही महारवतनाची जमीन आहे. बरोबर. असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही समजा देवस्थानं असतील किंवा काही जमिनी त्यावेळेला इनाम म्हणून दिलेल्या असतील किंवा आज आपण त्याचं चर्चा करत आहोत, या जमिनींची एक वर्गवारी आणि त्या संदर्भातले काही नियम आहेत. आज जेव्हा हा सगळा विषय दुपारपर्यंत क्लिअर झाला की या संदर्भात नेमकं काय घडलेलं आहे, त्यानंतर सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चौकशी करू असं स्पष्टपणे सांगितलं. निवळ सांगितलं असं नाही तर त्यांनी तहसीलदार येवले म्हणून त्यांना तात्काळ निलंबित देखील केलं. त्यानंतर दुय्यम उपनिबंधकावरती सुद्धा कारवाई झालेली आहे, त्यांच्यावरही कारवाई केली. बावनकुळे साहेबांनी संध्याकाळपर्यंत जी स्टेटमेंट दिली त्यानुसार त्यांनी त्यांची भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. अजित पवारांनी आता संध्याकाळी स्टेटमेंट दिली असेल, पण दुपारनंतर ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यांनी यातली भूमिका स्पष्ट केली आणि मुळातच भ्रष्टाचाराच्या बाबतीत कुठलाही टॉलरन्स या बाबतीत होणार नाही, अन्यथा तात्काळ तहसीलदाराला काही निलंबित करण्याची कारवाई झाली नसती. आणि एक स्पष्ट आहे, जर चुकीचं घडलं असेल तर त्यावर कारवाई होईल, कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, कारण हा व्यवहार खूप मोठा व्यवहार आहे. आता त्या संदर्भात जी काही पॉवर ऑफ अटर्नीचा जो विषय आहे, मला असं वाटतं की या संदर्भातल्या काही गोष्टी या चौकशी अंती उघड होतील, पण आज तरी तहसीलदार आणि यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर स्पष्ट होत आहे की याबाबत कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. बरं खणकर सर, फक्त आता त्याच्यामध्ये एका गोष्टीची स्पष्टीकरण द्यावं लागेल की तहसीलदार येवलेंचं जे निलंबन झालेलं आहे ते या प्रकरणाशी संबंधित नाही. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये संबंधित येवलेंचं निलंबन झालंय. या प्रकरणाची चौकशीच झालेली नसल्यामुळं अजून त्यांचं निलंबन या प्रकरणामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याचं झालेलं नाहीये. नाही असेल ना, तुम्ही म्हणताय तेही बरोबर असेल. बघा, असं आहे की घटना आज उघडकीला आल्यानंतर आज हा चौकशीचे आदेश दिलेत. समजा तुम्ही म्हणताय तसं येवल्यांचं निलंबन या विषयाशी संबंधित नसेल तर जे रजिस्ट्रार आहेत दुय्यम उपनिबंधक त्यांचं तर निलंबन झालं एवढं तर नक्की आहे. त्यामुळे या जमिनीचे व्यवहार वगैरे होत असताना नेमकं काय घडलंय हे शेवटी ज्या वेळेला महसूल मंत्र्यांकडे याची, कारण त्यांनी आज सांगितलंय, मला वाटतं अंजली दमानिया यांच्याशी चर्चाही झाली आणि त्या मला वाटतं या आठवड्याभरातच त्यांना भेटायला जाणार. माझ्याकडे त्याची तारीख नक्की नाहीये, पण ते भेटायला गेल्यानंतर त्यातली बाब अधिक स्पष्ट होईल आणि त्यांनी भेट सुद्धा दिली आहे. त्यांना काही नाकारलेलं नाही किंवा तुमच्याकडे जे म्हणणं असेल तर तुम्ही आणून द्या म्हणून त्यांनाही स्पष्टपणे त्यांनी सांगितले. बरं, ठीक आहे. आशाताई, खरं तर राजकीय नेते त्यांची असलेली जमिनींची प्रकरणं ही मी मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही नवी नाहीयेत. हे प्रकरण त्याच्यात आणखी एक भर असं फार फार तर म्हणू, पण एकूण हे प्रकरण जेव्हा कालपासून चर्चेमध्ये आलंय त्याची जी माहिती समोर येते, म्हणजे या प्रकरणामध्ये जमीन कोणत्या वर्गवारीमधली आहे, ती कितीला विकली गेलेली आहे, त्याच्यामधलं मुद्रांक शुल्क कसं माफ झालेलं आहे, या वरवर दिसणाऱ्या गोष्टी आहेत. या गोष्टींव्यतिरिक्त या प्रकरणामध्ये मूलभूत प्रश्न काय दिसत आहेत तुम्हाला? मूलभूत प्रश्न माझ्या सगळ्यांनाच आहेत, कारण या प्रकरणामध्ये 3 मंत्रालयांचा समावेश आहे. एक मुख्य महसूल मंत्री, कारण महारवतनाची जमीन विशेष कायद्यान्वये जर हस्तांतरित केल्या जाते तर तो विशेष कायदा काही विशेष लोकांसाठी वाकवण्यात येतो का, आणि तो महसूल मंत्र्यांच्या परमिशन शिवाय कसा वाकवला गेला, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरं, जर यांनी ते आपल्या IT पार्कसाठी रजिस्टर केलं म्हणजे उद्योग मंत्रालयाचा प्रश्न आला, बरोबर. मग त्या मंत्र्यांनी 1 लाख भाग भांडवल असलेल्या अमेडिया कंपनीला
कुठल्या विशेष गुणांमुळे त्यांच्या 3 वर्षाचे मागचे ITR आणि सगळ्या त्यांच्या गतिविधी न पाहता अशा पद्धतीची परमिशन दिली? हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि लास्ट प्रश्न आहे माझा, मुद्रांक शुल्क माफ करण्यासाठी ज्या पद्धतीची एक काहीतरी प्रक्रिया होते त्यात वित्त मंत्रालयाचा सुद्धा समावेश असतो. मग वित्त मंत्री अलायन्स उपमुख्यमंत्री स्वतः मला याबद्दल काही माहिती नाही असं का आणि कसं म्हणतात? कारण मगाशीच्या एका चर्चेमध्ये एका चॅनेलवरच्या मी असं ऐकलं की एकनाथ खडसे साहेब असं म्हणाले की मी 2016 मध्ये हीच जमीन माझ्याकडे हस्तांतरित करण्यासाठी शीतल तेजवानी नावाच्या जे सगळे पॅरामाउंट वाले लोक आहेत त्यातले एक व्यक्ती त्या असतील तर त्यांच्यातर्फे आली होती आणि त्यावेळेलाच माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे मी राजीनामा दिला. म्हणजे एका मंत्र्याला, माजी महसूल मंत्र्याला 2016चं आठवतं आणि आजी महसूल मंत्री आणि वित्त मंत्र्यांना जेमतेम 5-7 महिन्या अगोदर काय झालं तेही आठवत नाही. हा मला जरा प्रश्न पडलेला आहे. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, जी माहितीच्या अधिकारात सगळं कागदपत्र मी आतापर्यंत जी आली ती पाहिली, 716 पानाचं ते सगळं बाड आहे. त्यातल्या 700 पानांमध्ये नुसतं त्या जमिनीचा इतिहास आहे आणि पुढच्या 16 पानांमध्ये हा सगळा खरेदी विक्री व्यवहार, GR पास केला, कायदा केला, हे सगळं आहे. आणि त्यात नजराणा रक्कम नावाचा शब्दही नाही. ओके. आता नजराणा रक्कम 75% असते, 25% असते, काय असते? अगदी 300 कोटीची जरी त्याची खरी किंमत असली आणि जेमतेम 30-35% असलं तरी किमान 100-150 कोटी यांनी भरायला पाहिजे होते. तेच काय केलं? आणि हे असं आपल्या महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीचं नुकसान करणाऱ्या लोकांना पाठीशी घालून आपण फार सुंदर वाक्य वापरलं की अशा पद्धतीनं हे अर्थकारण करण्यात येते. मी त्याच्या पुढे जाऊन बोलेल. आणि याच अर्थकारणातून पुढं सत्ताकारण करण्यात येते, पुन्हा सत्ता घेण्यासाठी आणि पुन्हा अर्थकारण करण्यासाठी, पुन्हा गरीब जे खरे टॅक्सपेयर, खरे कायद्याने चालणारे आपल्यासारखी माणसं असतात त्यांना लुबाडण्यासाठी हे करण्यात येते असा माझा आरोप आहे. आता अजून एक शब्द, आपण म्हणजे तुमच्या चॅनलनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत बरोबर, हे सगळे प्रश्न सामान्य माणसाचे आहेत. माझा बेसिक प्रश्न आहे या तुमच्या माध्यमातून सगळ्यांना की याची उत्तरं कधी मिळणार? कारण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, आणि आता वरून सगळेजण म्हणायला तयार की आम्ही चौकशी करतो. कोण करणार दीदी चौकशी? बघा डॉक्टर, चौकशी करणारा माणूस कोण? उपमुख्यमंत्री पार्थ पवारांचे वडील. चौकशी करणारा मंत्री कोण? तोच महसूल मंत्री ज्यांनी ही कदाचित परमिशन दिलेली आहे 4 महिन्या अगोदर. माझं असं मागणं आहे की आयदर दीज पीपल आर नॉट टू बी टेकन इन दॅट चौकशी समिती. एखाद्या उच्च न्यायालयाच्या रिटायर्ड जजेसची उच्च न्यायालयीन चांगली उच्चस्तरीय कमिटी स्थापन करून त्यांच्यातर्फे, आणि नॉट ओनली की उद्योग मंत्रालयाची यांनी केली, महसूल मंत्रालयाची त्यांनी केली. नो, आता हा, मगाशी एका डिबेटमध्ये एक जण फार सुंदर म्हणाले की आता हा सगळा हत्ती एकदम पाहण्याची गरज आहे. मी शेपूट पाहिलं ते ओके होतं, मी पाय पाहिले ते ओके होते, मी कान पाहिले ते ओके होते, असं करून आम्हाला मूर्ख बनवण्याचा धंदा बंद करावा या महायुती सरकारने, असं माझं म्हणणं आहे. बर ताई, पण असं आहे की तुम्ही आता हे मुद्दे उपस्थित केलेत, त्या मुद्द्यांबद्दल काही शंका असण्याचं खरं तर कारण नाहीये, कारण ते अभ्यासपूर्ण मुद्दे आहेत. पण मला प्रश्न असा पडतो, जेव्हा तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून ही बाजू मांडत असता तेव्हा तुमच्या पक्षाचे नेते मात्र हे सगळं पाठीशी घालतात. म्हणजे आज सुप्रियाताई म्हणाल्या मी पार्थशी बोलले, त्यांनी काहीच चूक केलेली नाहीये. म्हणजे तुमच्या कुटुंबामधल्या मुलांसाठी वेगळा न्याय आणि मग बाकीच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय, असं काही आहे का? गोष्टी बोललेली आहे बाबतीत. ही गोष्ट सकाळी जेव्हा त्यांच्यापर्यंत कुठलीही माहिती नव्हती तेव्हाची, बरोबर, आणि माहिती नसताना त्यावर भाष्य करणं, असं तर खासदार असलेल्या, महासंसद रत्न असलेल्या सुप्रियाताई करणार नाही. रेखाताई कमाल आहे. म्हणजे सुप्रियाताई, मी तुम्हाला म्हणून वाक्य सांगितलं. सुप्रियाताई काय म्हणाल्या? सुप्रियाताई म्हणाल्या मी पार्थशी बोलले आणि पार्थनं सांगितलं काही चूक नाहीये. असं किती वेळा होणार आहे की समजा एखाद्यानं काहीतरी चूक केली, त्याच्याशी सुप्रियाताई बोलतील आणि मग तो म्हणणार की नाही मी तर काही केलेलं नाही, ज्यावर मान्य करतील सुप्रियाताई. असं इतरांच्या बाबतीमध्ये होणार आहे का?
आपण नाही होणार, निश्चितपणे नाही होणार. पण आपण अर्ध सांगताय, पूर्ण त्या असं म्हणाल्या तरी सुद्धा संपूर्ण प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करून जर दोषी असेल त्याला शिक्षा होण्याची प्रक्रिया व्हावी, अशी मी माननीय मुख्यमंत्री महसूल मंत्री यांना विनंती करते. एवढं पूर्ण बोलल्या ताई. पण म्हणजे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याचकडनं व्हॅलिडेशन मागण्यासारखं आहे ना. बोला गणेशजी. पहिल्या तुम्ही दाखवायचं की याच्यात आमच्या मुलाची काही चूक नाही आणि दुसरीकडे सांगायचं की याच्यावरती सखोल चौकशी केली जाईल. सखोल चौकशी अंती काहीही बाहेर येत नाही. फक्त अधिकाऱ्यांवरती, संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाते आणि जे मुख्य सूत्रधार आहेत ते असेच बाजूला राहतात. हा इतिहास आहे महायुती काळातला सगळ्या राज्यकर्त्यांचा. बरं रेखाताई येते तुमच्याकडे. हा बोला गणेश. कविताजी बोला बोला. असं आहे की आपण आता चर्चेत मी डिस्टर्ब कोणाला करत नाही, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत विकास खारगे यांच्या समितीची नेमणूक देखील केलेली आहे. म्हणजे IAS दर्जाच्या एका अधिकाऱ्याची समिती ऑलरेडी यावर नियुक्त झालेली. बरं, ही माहिती आहे की अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नेमणूक झाली. पण याच्यातला प्रश्न मुळात राहतोय ना की ज्यांच्यावर आरोप आहेत तेच सत्तेमध्ये असताना चौकशी निष्पक्षपाती होणार का, हा सवाल आहे. येते त्या प्रश्नाकडे. आधी रेखाताईंचं म्हणणं पूर्ण ऐकून घेऊयात, मग येते रेखाताई. कसं आहे, या अशा प्रकरणांमध्ये फक्त SITची नेमणूक, वेगवेगळ्या समित्यांची नेमणूक केली जाते आणि काही दिवसांनंतर हा विषय मीडियाच्या माध्यमातून सुद्धा बाजूला पडतो आणि लोकांच्या डोक्यातून सुद्धा हा विषय बाजूला पडतो. पुन्हा या विषयांची चर्चा सुद्धा होत नाही. मला इथं एक नमूद करायचं आहे की सध्या पुणे शहरात चाललंय काय हे आता आम्हाला कळत नाहीये. मोहोळ यांचं जैन बोर्डिंग विषय असेल, आमदार हेमंत रासने यांचा लोकमान्य नगर विषय असेल आणि आता पार्थ पवार, म्हणजे या लोकांनी काय केलंय, सत्तेचा वापर फक्त सरकारी आणि सामान्य माणसांच्या जमिनी लुटण्यासाठी केलेला आहे. हे तर अगदी स्पष्ट झालेलं आहे. आणि यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल फेल आहेत. कारण आतापर्यंत जेवढ्या मंत्र्यांचे घोटाळे आलेले आहेत किंवा जे मंत्री शाब्दिक गोष्टींमध्ये सुद्धा अडकलेले आहेत त्यांचे राजीनामे घेतलेले नाहीयेत. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट मान्यच केली पाहिजे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं, पण त्यांच्यावरती एकही साधा आरोप झाला नाही. त्यामुळे खरं बघायला गेलं तर राजकारण्यांच्या लोकांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून आणि महाराष्ट्रातल्याही लोकांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कायम आदर केला जाईल. कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांच्या विषयामध्ये साधा आरोप संजय राठोड यांच्यावरती झाला होता बघा. तेव्हा संजय राठोड यांचा पण तो साधा यांनी ठरवला ना महायुतीनी, त्यांना क्लीन चिट दिली, त्यांना पुन्हा मंत्री केलं. त्यामुळे आता यांच्या दृष्टीने एका मुलीचा जीव गेला, साधा आरोप काय म्हणता येईल आपल्याला? नक्कीच. पण हे सगळं, ही सगळी क्लीन चिट कोणी दिली? महायुती सरकारने दिली आणि संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलं. हे पण विसरता कामा नये. आमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये, ऐकून घ्या, आमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनिल देशमुख गृहमंत्री होते. त्यांच्यावरती सुद्धा आरोप झाले. तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहास पहिल्यांदाच जेलमध्ये गेलेले पहिले गृहमंत्री अनिल देशमुख असतील. आणि ईडीकडे कोणतेही पुरावे नसताना अनिल देशमुख साहेब यांना मानसिक, कौटुंबिक, आर्थिक त्रास भोगावा लागला. म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी तातडीने राजीनामे घेतले. मात्र मुख्यमंत्री असलेले फडणवीस हे हतबल मुख्यमंत्री आहे असंच वाटतं. कारण फडणवीस सरकारमध्ये एवढे आरोप होऊनही एकाचाही राजीनामा ते घेऊ शकले नाहीयेत. मग हतबल सरकार आहे असंच म्हणावं लागेल. आणि आज पुण्यामध्ये 40 एकर खरेदी खत झालं. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेले अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार सामील आहेत. आणि इतकं असून देखील सुद्धा अजित पवार म्हणतात की माझा त्याच्याशी डायरेक्ट संबंध नाही. असं कसं काय म्हणू शकतात? अहो, तुमचा मुलगा आहे तो, तुमची नैतिक जबाबदारी आहे ती तुम्ही स्वीकारलीच पाहिजे. आणि अजित पवारांनी ती जबाबदारी स्वीकारून तातडीने
राजीनामा हा दिलाच पाहिजे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आम्ही करत आहोत. बर गणेशजी, खरं तर ही मागणी विरोधकांकडनं येणं काही म्हणजे वावगं पण म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की जरी तुम्ही चौकशा करायचं म्हटलं तरी चौकशा करणार कोण? म्हणजे अजित पवार हे जर उपमुख्यमंत्रीपदी असताना त्यांच्याच मुलाच्या विरोधातली चौकशी जर व्हायची असेल तर ती चौकशी निपक्षपातीपणे होईल यावर एक तर आम्ही विश्वास ठेवायचा कसा, आम्ही म्हणजे सगळ्या जनतेने. आणि दुसरा प्रश्न याच्यामधला असा आहे की जर असं इतकं मोठं प्रकरण असेल तर मग त्या पदावर राहणाऱ्या व्यक्तीमुळं ती चौकशी प्रभावित होणार नाहीये का? बघा असं आहे की आता ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या बोलल्या, मी त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या नेत्याबद्दल किती कुणी बोलावं हा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी आम्हाला ज्या अभिमानच आहे पद्धतीचे आमच्या वाक्प्रयोग उद्धव केले, ठाकरे यांच्याबद्दल. आम्हाला बाळासाहेबांबद्दल आदर आहे, चिंता करू नका. त्यांचेच पुत्र आहेत ते, हेही विसरू नाही नका. नाही, ते तुम्ही सांभाळून ठेवा त्यांना. आम्हाला बाळासाहेबांबद्दल आदर आहे हे तुम्ही लक्षात तुमचा ठेवा. मुद्दा पूर्ण करा जो तुम्हाला मग मी विचारला तुम्हाला आहे. मध्ये त्यावर बोलायला तुम्ही या. सांगितलं का? तुमच्यामध्ये बोललो का मी? नाही, तुम्ही पॉइंट आउट केला ना म्हणून मला बोलणं भाग पडलं. हा, हरकत नाही. असं आहे की हे सगळं सांगत असताना मला 2 दिवस मंत्रालयात गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांनी एवढं सगळं सांगितलं. आज काही तो मुद्दा नाहीये, पण धनंजय मुंडेंचा विषय असेल, केली ना कारवाई, राजीनामा घेतला, आपण चौकशी केली, प्रचंड दबाव होता, समाज म्हणून होता, पक्ष म्हणून होता, केली. आम्ही स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेतृत्वाला सांगितलं, त्यांचा राजीनामा घेतला. कुठे त्यांचा राजीनामा घेतला? त्यांनी तर प्रकृतीच्या कारणानं राजीनामा दिलाय. त्यांच्या राजीनाम्यामध्ये कुठे असं म्हटलंय त्यांनी की त्या प्रकरणामध्ये मी सतसत विवेक बुद्धीवर किंवा नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देतोय? त्यांनी सांगितलं माझी प्रकृती ठीक नाही म्हणून मी राजीनामा देतोय. आणि जेव्हा ते राजीनामा मागणी होत होती तेव्हा तर मुख्यमंत्रीही सांगत होते, सगळे मंत्री उपमुख्यमंत्री सांगत होते की त्यांनी काही चुकीचं केलेलंच नाहीये म्हणून. चौकशी पण नव्हती झाली साधी त्यांची. आज मंत्रिमंडळात आहेत का? ते प्रकृती ठीक नाही म्हणून नाहीये, उद्या प्रकृती ठीक झाल्यावर कदाचित येतील. ठीक आहे, हरकत नाही. देवेंद्र फडणवीस यांचं नाहीये की त्यांचा राजीनामा झालेला आहे. माझं कसं लॉजिक असेल? तुम्ही आठवून बघा ना, त्यांनी राजीनामा देताना काय लिहिलं होतं ते आपण सगळ्यांनी वाचलंय. मी स्पष्टपणे सांगतो, आज आमच्या दृष्टीने धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात नाही. तुम्ही म्हणताय तेही बरोबर असेल, प्रकृतीच्या कारणास्तव ते नसतील, बरोबर आहे. म्हणजे मी या गोष्टीमध्ये फार अधिक न जाता, कारण शेवटी असं आहे की त्याचं लॉजिक कसं मांडायचं हा त्याचा प्रश्न आहे. आणि या बाबतीतली भूमिका किंवा त्यांना फेवर करण्याचा तुम्ही जो विषय म्हणत असाल, शेवटी आज हे महायुती म्हणून काम करत असताना मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी मी चर्चा करेन, मी बोलेन, मी बोलावून घेईन असं कुठेही न सांगता अतिरिक्त मुख्य सचिव जे IAS दर्जाचे अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे आणि त्याचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत. दुसरी बाब मी जी मगाशी पुन्हा एकदा मी ती स्पष्ट करतो ना, की महसूल मंत्र्यांकडे अंजली दमानिया यांनी फोन केला, त्यांनी स्पष्ट सांगितलं या तुमचं स्वागत आहे, जे काही तुम्हाला म्हणायचे तुम्ही तुमचे मुद्दे मांडा म्हणून. आम्ही कोणालाही रोखण्याचा प्रयत्न केला नाही. आता हे आम्हाला माहिती नाही का की त्या दिवशी अंजली दमानिया आल्यानंतर मीडियाचा गराडा पडणार आहे, त्या बाहेर पडल्यानंतर ते त्यांच्या भूमिका मीडियासमोर मांडतील, ते काय होणार नाही का? माहिती आहे ना आम्हाला. पण भ्रष्टाचाराच्या बाबतीत जेव्हा ठरलंय की 0 टॉलरन्स, प्रश्नच येत नाही. आम्ही यातलं काही लपवणार नाही, ते स्पष्ट करून सांगतो. अजिबात काही लपवणार नाही. जे जनतेसमोर यायचं आवश्यक आहे ते येईल. नाही, याच्यामधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही सांगताय IAS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमले, पण ज्या कंपनीकडे 1 लाखाचं भांडवल आहे त्या कंपनीला IT पार्कसाठी परवानगी देणारे सुद्धा अधिकारीच होते ना उद्योग संचालनालयाचे. म्हणजे एका अधिकाऱ्यांनी परवानगी द्यायची आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करायची. कविताजी, मग चौकशी कसली करणार आहे? तुम्ही जे आज म्हणताय कुणीतरी चुकलं असेल, कुणीतरी चूक केली असेल, हे प्रथम दर्शनी लक्षात आल्यानंतर यातली चौकशी समिती नेमली. आता तुम्ही म्हणत असाल एखाद्या अधिकाऱ्याने, म्हणजे तुमची अपेक्षा काय की तात्काळ मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी निर्णय घ्यायचा होता? त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय नेमकं काय झालंय आणि महसूल मंत्र्यांनी तर तुमच्या समोर सांगितलं ना की याचे दस्तऐवज काय आहेत हे मी अजून पाहिलेलं नाही, ते मी मागवलेले आहेत. त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे आल्यानंतर मी सुद्धा सांगेन. आता त्यांनी या बाबतीतलं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ते पूर्ण दस्तऐवज त्यांच्याकडे आल्याशिवाय ते प्रतिक्रिया यातली कशी देतील. आणि एक अधिकाऱ्याने चौकशी चुकीचं केलंय म्हणून दुसऱ्या अधिकाऱ्याने चौकशी नाही करायची, तर चौकशी कुणी करावी असं तुमचं मत आहे? यात
त्या आमचा प्रश्नच तो आहे की त्या चौकशी कोण करतंय याच्यावर आणि ती कशी होते याच्यावर विश्वास कसा, कारण चुका केलेल्या आहेत काही अधिकाऱ्यांनी आणि ह्या चुकांचे आरोप कुणावर आहेत तर उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांवर. ते सगळेजण तिथेच असणार आहेत त्यांच्या त्यांच्या पदांवर आणि मग एक IAS दर्जाचे अधिकारी चौकशी करणार आहेत. काय त्या चौकशीतनं बाहेर येईल, म्हणजे सत्य बाहेर येईल याची कशी काय जनतेनं अपेक्षा ठेवायची? बघा, एक तर असं आहे कविताजी, या महाराष्ट्रामधली अनेक प्रकरणं आहेत. यापूर्वी काय तेलगीचा घोटाळा झाला नव्हता का? झालाच होता ना. त्याची चौकशी झाली आणि शेवटी राजीनामा द्यावा लागला की. अनेक प्रकरण आहेत. मी फक्त एक उत्तरादाखल देतो. त्याच्यानंतर काय बाहेर आलं, तिथे कोणी कोणी मदत केली होती, त्या प्रिंटिंग प्रेस मधल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात आपापली काय भूमिका केली हे शेवटी कोणीतरी अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की. त्यामुळे आज आपण एखाद्या अधिकाऱ्याने केलं दुसऱ्याने नाही करायचं, मग चौकशी करणार कोण हे तरी एकदा तुम्ही सांगा. त्याच्या मार्फत आपण चौकशी करू. आपण सगळ्यांवरती जर शंका घेणार असू तर चौकशी करायची कुणी हे तरी एकदा सांगा. बरं, आम्ही काय म्हणणार? आम्ही म्हणणार ज्या पदावर जी व्यक्ती बसलेली आहे त्या पदाचा मान बघता किंवा त्या पदाची ताकद बघता निष्पक्ष चौकशी होणार नाही असं जर आम्ही म्हटलं तर काय त्या पदावरची व्यक्ती बाजूला होणार आहे का? त्यामुळे उगाच आम्हाला विचारण्याचे सोपस्कार कशाला पार पडताय? नाही, कविताजी एक स्पष्ट करू इच्छितो. कविताजी एक बात स्पष्ट करू इच्छितो. ही जेव्हा आपण चर्चा करतोय आणि जेव्हा लोकशाही म्हणून आपण जेव्हा हे सगळे सिस्टम जेव्हा चालवतो तेव्हा लोकशाही मधला जसा एक स्तंभ हा तिथली विधान भवन आणि तुमचं विधिमंडळ आहे, तसे यातला चौथा स्तंभ हे पत्रकार देखील आहेत. हे समाजाचे डोळे आहेत. समाजाची जी काही प्रतिक्रिया उमटत असते ही पत्रकार आपापल्या पद्धतीनं समाजासमोर मांडत असतात. त्यामुळे तुम्ही जो काही प्रश्न उपस्थित कराल तो वाजवी आहे. त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. कधी कधी आवाजावी प्रश्नाला आम्ही म्हणतो नो कमेंट्स ऑन दिस मुवमेंट, पण आज तसाही काही प्रकार घडलेला नाहीये ना. त्यातले त्यांनी स्पष्ट चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला तर त्यापासून आज आम्ही पळून तर गेलेलो नाही आहोत. आम्ही त्यावर आमची प्रतिक्रियाही दिली आणि आम्ही कृतीही स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न वाजवी आणि त्याचं आम्ही स्वागत करतो, त्याला टाळणार नाही. कविताजी, हा बोला रेखाताई. कसं आहे, हे महायुती सरकार म्हणजे उंदराला मांजर साक्ष असं हे सरकार आहे. काही काळापूर्वी आदर्श घोटाळ्याचे आरोप झालेले अशोक चव्हाण आपल्याला आठवत आहेत. त्यांना सुद्धा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं, वॉशिंग मशीन मध्ये टाकलं, स्वच्छ केलं आणि त्यांना खासदार केलं. याच देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेले होते अजित पवार यांच्यावरती सिंचन घोटाळ्याच्या वेळेस की जवळजवळ बैलगाडी भरून माझ्याकडे पुरावे आहेत. त्यांना सुद्धा तुम्ही तुमच्या सत्तेमध्ये घेतलं, त्यांना उपमुख्यमंत्री केलं, त्यांना अर्थमंत्री सुद्धा केलं. मग नेमकं कुणाकडनं आपण अपेक्षा करायची की न्याय मिळेल किंवा सत्य बाहेर येईल? कुणाकडनं आपण अपेक्षा करायची? याच बाबतीत दादा भुसे असतील, छगन भुजबळ असतील, अजित पवार आहेत, अशोक चव्हाण आहेत, असे सगळेच लोक ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते असे सगळेच आज सत्तेच्या व्यासपीठावरती आहेत. खरं बघायला गेलं तर मला एकंदर हे चित्र असं दिसतंय की अजितदादांना राजकीय शह देण्यासाठी कदाचित हा विषय 5 महिन्यानंतर बाहेर काढलेला आहे अशी शंका याला वाव आहे. 2029 मध्ये भाजपला मला बोलू द्या, मला बोलू द्या, तुम्हाला थांबवलेलं नाही, मला वाटलं तुम्ही थांबला. एवढे एक्साइट होऊ नका. तुमचं बोलताना मी मध्ये बोललेलं नव्हते. तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललेलं नव्हते. 2029 मध्ये भाजपला, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाला सुद्धा त्यांच्या कुबड्यांची गरज लागणार नाही अशा पद्धतीने आता हे राजकारण चालू आहे. 2029 ला महाराष्ट्रात एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये बीजेपी आहे हे आत्ताच तुम्ही लिहून ठेवा. बर, पण ते काय आता लिहून ठेवण्याची गरज नाही. त्यांच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे ते स्पष्टपणे. माझा एक सोपा प्रश्न आहे. कविताजी सांगितलं, जाहीरपणे सांगितलेलं. येते गणेशजी तुमच्याकडे. गणेशजी तुम्हाला पूर्ण संधी देणार आहे मी याच्यावर बोलण्याची. आपण आशाताईंचं पण म्हणणं ऐकून घेऊया. तुम्हाला द्यायचंच आहे उत्तर याच्यावर. आशाताई, चर्चा पुढे जाण्यापूर्वी मला असं वाटतं जरा याचं स्पष्टीकरण झालेलं बरं आहे. आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, आम्ही असे आहोत तसे आहोत, तुमचे सगळे आरोप मी स्वीकारले. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कोण कोण होतं तेव्हा अशोक चव्हाण तुमच्या बाजूला बसले होते तेव्हा मातोश्रीवरती काय आरती ओवाळून तुम्ही घेतलं होतं काय? असं आहे गणेशजी, तुम्ही सविस्तरपणे याच्यावर बोला ना. वॉशिंग मशीन वगैरे शब्द वापरायचे नाही ते. आशाताईंना बोलू देत, मी येते तुमच्याकडे परत. आशाताई बोला. बावनकुळेंची प्रतिक्रिया पाहिल्यावर मला चॅनेलवरून तत्कालीन मुख्यमंत्री म्हणताना
70,000 कोटींचा घोटाळा केलेल्या अजित पवार सोबत आम्ही कधीही जाणार नाही. चक्की पीसिंग अँड पीसिंग तेच आठवलं मला एकदम. त्यामुळे बावनकुळेंवर विश्वास ठेवणं मला शक्य नाही आहे. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, आता जे 4 वेळा गणेशदादा सांगत आहेत अतिरिक्त सचिव. दीदी, आपलेच दात, आपलेच ओठ आणि आपली जीभ कुठे काटायचं आणि कुठे नाही काटायचं हे कोण ठरवणार? पदावर बसलेला मंत्री. हे सगळे अतिरिक्त सचिव याच मुख्यमंत्र्यांच्या, याच उपमुख्यमंत्र्यांच्या अधीनस्थ काम करतायत ना. हे विसरायचं कसं? आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, की एवढा मोठ्या इरेग्युलरिटीज की एखाद्या पत्रकार चौथा स्तंभ म्हणून एखाद्या चॅनेलला, पत्रकाराला, जय महाराष्ट्र सारख्या सुविद्य, आपल्यासारख्या सुविद्य पत्रकारांना एवढे प्रश्न पडावे, इतक्या इरेग्युलरिटीज काय पॉलिटिकल इन्फ्लुएन्स शिवाय झाल्या? दादा आता म्हणतात माझा त्याच्याशी संबंध नाही. खरंच पार्थ अजित पवार गेल्यानंतर पुन्हा अजितदादाच्या फोनची गरज आहे असं आपल्याला वाटतं? इतकं लहान आहोत आपण? कोण इतकं लहान आहे? एकही मतदार तुमचा इतका लहान नाही. आज मला एक मतदार साधा म्हणत होता, ताई असं वाटतं मतदान का करायचं आणि कोणाला करायचं? यांनी क्लीन चिट द्यायच्या, एकमेकांसोबत बसायचं आणि सगळे मिळून आपल्याला लुटायचं. आपल्या मतदान करण्याला अर्थ काय आहे? आपण सगळ्यांनी मिळून या निवडणुकांवर, या सत्ताकारणावर बहिष्कार टाकला पाहिजे. ताई, उद्विग्न होऊन तो माणूस बोलत होता. काय खोटं बोलत होता? 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा विषय 3 दिवसा अगोदर भोपाळला माननीय पंतप्रधान बोलतात आणि त्याच्या 3ऱ्याच दिवशी अजितदादा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात. यातलं काय खरं? शुक्रवारी राज्यसभेमध्ये, संसदेमध्ये अशोक चव्हाण कसे आहेत आणि किती आहेत याबद्दल स्वतः बीजेपीचे अमित शहा साहेब बोलतात आणि 4थ्या दिवशी राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांना जवळ बसवतात. कोणावर भान ठेवायचं, कोणावर विश्वास ठेवायचा म्हणून आमचं मागणं आहे. हे विचारतात ना उच्च न्यायालयाच्या बेदाग न्यायाधीशावर. एक गोष्ट रेखाताईंची मी मान्य करते, जब आग है तभी धुआं निकलता. ये बात अलग है कि आग कितनी और धुआं कितना है. एकही डाग त्या आमच्या तत्कालीन महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेबांवर पडला नाही. याचं भान आणि याचं ज्ञान या सगळ्या विरोधकांनी सुद्धा आणि आघाडीतल्या लोकांनी सुद्धा ठेवलंच पाहिजे. कोविड असल्यामुळे त्यांचं तिथे जाणं कमी होतं, पण पंतप्रधान महोदयांनी स्वतः ती झूम मीटिंग व्हायची त्यांची सगळ्या मुख्यमंत्र्यांची, त्याच्यात पाहिलेलं आहे की महाराष्ट्रात कोविड सगळ्यात चांगला मॅनेज झाला. मुख्यमंत्री चांगला असेल म्हणूनच मॅनेज झाला असेल ना, याचं भान आपल्याला ठेवावं लागेल. असं उठलं की आम्ही चांगले तुम्ही खराब, आपलं तर मापलं, जगाची तर पाहिली, दुसऱ्याचं पहा वाकून, आमचं ठेवा झाकून, असं चालणार नाही. आणि ते आता मतदार सुद्धा चालू देणार नाहीत. याचं भानही या सत्ताधाऱ्यांनी, या महायुतीवाल्यांनी ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, बोला आता गणेशजी, बोला. नाही म्हणजे कविताजी, मला एक खूप म्हणजे मनापासून बरं वाटतं की म्हणजे आडून शेवटी या व्यवस्थेवर, अहो आता तुम्ही तुमचं म्हणणं मी सगळं मान्य केलं कविताजी. हे आमच्यावरती वॉशिंग मशीन आणि जे काही शब्दप्रयोग करतायत तुमचं स्वागत आहे. मला कळलं ना, म्हणजे उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला शपथ घेतली तेव्हा अशोक चव्हाणांना तुमच्या याच्यात, मी आता कॅबिनेटच्या याच्यात मी 7 नंबरचे मंत्री म्हणून छगन भुजबळांच्या नंतर त्यांना शपथ दिली होती. मी म्हणून मग अशी म्हणालो की चला आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप करता. त्यावेळी काही मातोश्रीवरती ओवाळून वगैरे त्यांना घेतलं होतं की काय तुम्ही त्या तुमच्या मंत्रिमंडळामध्ये? बघा, आम्ही एक बाब स्पष्ट करू इच्छितो आणि यामध्ये एक गोष्ट कायम म्हणजे आता जे काही शब्दप्रयोग चालू आहेत त्याचं वाकून आणि झाकून, तर तुम्ही वयाने मोठ्या आहात, मी शब्द वापरणं बरं नाही. तुम्ही पिसिंग ते एकाच वाक्यात सांगतो. विश्वासघात करी तर आम्ही धडा शिकवी. हे जरा नीट लक्षात घ्या. तुम्ही काय काय केलंय हा तो विषय नाहीये. तुम्ही ज्ञान आम्हाला शिकवू नका. माझ्यापेक्षा वयानं मोठ्या आहात, त्यामुळे निवडणूक आमच्या बरोबर फिरिंग, प्रचार एकत्र करिंग आणि नंतर मग पाठीत खंजीर खुपसिंग, हे सगळं धाव दे ना. ते सगळं नका काढू ताई. तुम्ही ज्ञान तुम्ही धाव दे ना, सोडून द्या. आज तो विषय नाहीये. त्यामुळे
आज आपण ज्या विषयावर चर्चा करायला बसलेलो आहोत, तुम्हाला असं वाटतंय की होय महाराष्ट्रातले IAS अधिकारी सुद्धा हे आता तुम्हाला मदत करणार नाही? तुम्ही तुमची बाजू मांडा, तुमचं काही आम्ही तुम्हाला रोखलेलं नाही. म्हणजे तुमच्या दारावरती कोणी हनुमान चालीसा म्हणायला आल्यानंतर जे तुम्ही वागलात तसं आम्ही नाही वागणार. तुम्हाला मोकळी काय? आज अंबादास दानवेंनी हा प्रश्न उपस्थित करताना काही मूलभूत प्रश्न उपस्थित केलेत. विरोधी पक्षनेते होते, आता यानंतर ते पुन्हा येईन असं म्हणालेत बरं का ताई. ते कोणाच्या रस्त्याने येणार आहेत तेही जरा लक्षात ठेवा. म्हणजे पुन्हा आपण चर्चेला बसू तेव्हा म्हणू नका त्यांच्यासाठी पण वाट मोकळी केली की काय तुम्ही? अहो ताई, ते बघा, आता मी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासमोर एवढं मन मोकळेपणानं बोलतोय, ते कसे येतील असं मी काय बोललो? चौथा स्तंभ ज्या प्रेक्षकांचं प्रतिनिधित्व करतो तो चौथा स्तंभ तुम्हाला प्रेक्षकांसाठी खुलेपणानं विचारते, वाट मोकळी केली का त्यांच्यासाठी? नाही 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 नाही, ते असं म्हणाले की मी पुन्हा, कारण असं आहे की आता अनिल परब यांच्यासाठी वाट मोकळी करून दिली आहे, त्यामुळे अंबादास दानवेंची वाट अशी अवघड झालेली आहे. जे अनिल परब करतात त्यांचं जे मातोश्रीवरती वजन आहे ते अंबादास दानवेंचं नाही येत आहे, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. जाऊ दे, आज तो विषय नाहीये. त्यामुळे तुम्ही मागणी, तुम्हाला जी मागणी करायची आहे ती मागणी करा. जे काही चुकीचं घडलं असेल तर ठीक आहे, चला त्याच्यावर आता फार वेळ बोलूयात नको. गणेशजी, जो मूळ मुद्दा प्रश्न उपस्थित झालाय त्याच्यावर बोलूयात आपण. राजकीय शह देण्याचा प्रयत्न आहे का हा अजित पवारांना? कारण अजित पवारांच्या बाबतीतलं हे प्रकरण, त्यांच्या मुलाच्या बाबतीतलं हे प्रकरण ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यावं. म्हणजे 2029ला भाजप स्वतंत्रपणाने लढणार आहे, भाजपला आता कुबड्यांची गरज नाहीये, या वाक्यांचं स्पष्टीकरण म्हणून या प्रकरणांकडे, स्पष्टीकरण म्हणून सुद्धा, कारण या प्रकरणांकडे तेवढंच पाहता येणार नाही, याचं स्पष्टीकरण म्हणून सुद्धा या प्रकरणाकडे महाराष्ट्रानं पाहावं का? बघा, मी एक कविताजी तुम्हाला स्पष्ट करतो. आम्ही चांगले धडे घेतलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात. 2014 साली काय पद्धतीने ओमप्रकाश माथुर जे आमचे प्रभारी असताना काय पद्धतीने आदित्य ठाकरेंना भेटायला पाठवलं आणि त्यांनी काय भाषा वापरली हा विषय नाहीये. त्यानंतर तर आमची लॉटरी लागली, आमचे आमदार निवडून आले, आमचा मुख्यमंत्री झाला. 2019 साली आमच्या सोबतच निवडणूक लढले, सगळं एकत्र केलं, जाहीर सभेत आपण एकत्र केलं. आणि त्यानंतर जे दुपारी 12 नंतर फोन घ्यायचे बंद झाले, कारण मी लोकसभेच्या त्या व्यवस्थेत होतो, त्याच वेळेला विधानसभेची तयारी सुरू झाली होती आणि काय होणार होतं आम्हालाही कल्पना होती याची, आणि ते खरोखर घडलं सुद्धा. आणि ज्या पद्धतीने हे घडलं, आणि आता 2024 साली बघा असं आहे की प्रत्येक पक्षाला त्याचा पक्ष विस्तार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्हाला आहे आणि आम्हाला नाही असं कशावर म्हणतात? तुम्ही तर म्हणालात ना की आम्ही एवढी वर्ष युतीत चढलो. आता मी मुंबईत राहतो, गेली अनेक वर्ष आम्ही तुमच्या सोबत फक्त उपमहापौर पद घेऊनच समाधान, ना मी महापौर पद मागितलं, ना स्थायी समिती मागितली, ना कुठली विशेष समिती, आणि तुम्ही दिली सुद्धा नाही आणि आम्ही मागितली सुद्धा नाही. आपण ते शिवसेना आणि भाजपचं झालं, आपण राष्ट्रवादी काँग्रेस जे तुमच्या सोबत आले त्याच्याबद्दलच बोलतोय. मी माझा विषय तर पूर्ण करू द्या. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने आमचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे वेळ नेमकाच असतो ना, त्यामुळे त्यांना योग्य मुद्द्यांवर योग्य चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी असते. नाही, हरकत नाही. त्यामुळे आम्ही केलं ना. आम्हाला शरद पवारांनी दगा दिला, त्यांनी आम्हाला 4 दिवस झुलवत ठेवलं आणि आम्हाला होकार दिल्यानंतर त्यांनी जे 48 तासात केलं त्याचं उत्तर आम्ही त्यांना दिलं. जे आम्हाला उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीची भाषा वापरली, ज्या पद्धतीने आमचा विश्वासघात केला, आम्ही त्यांना जे काय उत्तर द्यायचं होतं ते दिलं. जे हिंदुत्वाच्या नावाने आमच्या सोबत आहेत, मी आज स्पष्ट करू इच्छितो, ज्याला भारत माता की जय म्हणायचंय. कोण हिंदुत्वाच्या नावाने सोबत आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस हिंदुत्वाच्या नावाने तुमच्या सोबत आहे? कविताजी, मला बोलून देणार असाल तर मी बोलतो. तुम्ही जे बोलताय त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित झाला मला. राष्ट्रवादी काँग्रेस हिंदुत्वाच्या नावावर सोबत आहे. मी मगातपासून ताई तुम्हाला एक स्पष्ट सांगितलं. मी शरद पवारांचं उदाहरण दिलं, उद्धव ठाकरेंचं दिलं, यापूर्वी देखील तुमच्याच चॅनलवर मी स्पष्ट केलेलं आहे. शिंदे साहेबांची आमची वैचारिक युती आहे, अजित पवारांची व्यावहारिक युती आहे. आणि एक मी वाक्य मगासपासून वापरलं, यापूर्वी देखील अजित पवारांनी अनेक कार्यक्रमाला ते आमचे आले नाहीत, तो त्यांचा विषय. आणि विषय राहिला 2029चा, तर मी स्पष्ट करू इच्छितो, त्यावेळची राजकीय परिस्थिती ती तुम्हाला सगळं काही शिकवून जाईल. हे एका वाक्यात त्याचं सार तुम्हाला सांगतो. जशी तुम्हाला तुमचा पक्ष वाढवण्याची इच्छा असेल ना, तर ती आम्हाला सुद्धा आहे. पण व्यवहारानुरूप आम्हाला सत्तेवर यायचंय, आणि सत्ता का हवी आहे, तुम्हाला काय दोष द्यायचे ते आम्हाला द्या. पण त्यावेळेला आमची भूमिका
ही योग्य वेळेला आम्ही स्पष्ट करू. आणि आम्ही पक्ष आहोत, हा काय साधू संतांचा मेळा नाहीये, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे सर, तुम्ही 2019 मध्ये गेलात, 2029 मध्ये सुद्धा गेलात. मला 2025चा प्रश्न आहे हो. 2025 मध्ये अजित पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला जातोय, अजित पवारांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला जातोय, ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप जे करतायत त्याचा काय उत्तर देते भाजप? ते आमच्या सोबत आहेत, यात काय संबंध आहे? युती म्हणून आम्ही एकत्र जाणार आहोत निवडणुकीला सामोरे. यामध्ये काय शह काटशह देण्याचा? ठीक आहे, विरोधी पक्षाला असं वाटत असेल त्यांनी करावं. आता त्यांचा शह काटशह रोजच चालू आहे की सकपाळ यांच्या मोर्चाला येत नाहीत, मग तिथे शरद पवार यांच्या सोबत बसतात आणि मग बाजूला वेगळी भूमिका मांडतात. ठीक आहे ना, बघा ज्याच्या पक्षाचा विषय चालू असतो त्यामुळे आम्ही याची दखल घेत नाही. ठीक आहे, भूमिका मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मूळ मुद्दा जाता कामा नये रेखाताई. मला असं वाटते की या टोलवा टोलवीमध्ये मूळ मुद्दा जाता कामा नये, त्यामुळे आपण मूळ मुद्द्यावर पुन्हा येऊयात. त्यामुळे युती म्हणून आम्ही लढतोय, आमची भूमिका त्यातली स्पष्ट आहे. ठीक आहे, चला आशाताई एक मिनिट, रेखाताई थांबा जरा. आशाताई बोला, तुमचा प्रश्न विचारा. गणेश रावांना माझा एक प्रश्न आहे की अजितदादांशी जर व्यावहारिक युती आहे तर व्यवहार झाल्यावर हे प्रकरण थांबेल का, किंवा व्यवहार झाला नाही म्हणून तर हे प्रकरण बाहेर निघालं नाही, असा एक भाबडा प्रश्न मला पडलेला आहे. उत्तर गणेशदादांनी द्यावं. बोला गणेशजी. 2019 साली शरद पवारांची काय व्यवहार झाला? 19 नाही 25 ची गोष्ट बोला, व्यावहारिक युतीबद्दल बोला. 19 तुम्ही काय न्यायमूर्ती नाही आहात आणि या भाषेत मला प्रश्न नाही विचारायचे. मी कविताजींना उत्तर द्यायला बांधील आहे. तुम्ही मला विचारलं, तुम्ही मला प्रश्न विचारलात, मी तुम्हाला उत्तर देणं बांधील आहे. पण ज्या भाषेचा टोनचा तुम्ही वापर करताय, मी तुम्हाला उत्तर देणं बांधील नाही. मग असे शब्द प्रयोग करेन. मी तुम्हाला मगाशी म्हणालो की होय, आम्हाला या महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार मजबूतीनं चालवायचं होतं. शिंदे साहेब बाहेर पडले शिवसेनेचं, शिवसेना ही आमची वैचारिक मैत्री गेली अनेक वर्ष त्यात का आम्ही लपून ठेवलेलं नाही. ज्यांना वेगळी हिरवी वाट निवडायची होती त्यांनी निवडली. शिंदे साहेबांनी ती वाट निवडली, ते आमच्या सोबत आले, त्यांचं स्वागत आहे. उद्या हे स्पष्ट करू इच्छितो, आम्ही आमची भूमिका कुठेही तसूवर हल्लेलो नाही. आणि ज्या व्यवहार शब्दावरनं तुम्ही मला विचारलं विचारत आहे याचं भान ठेवा. ठीक आहे, चला. ओके, रेखाताई बोला. हे काय शब्द नाही आहेत ना बोलण्याचे, ही पद्धतच नाहीये बोलण्याची. आम्ही असे शब्द प्रयोग केलेत का? आणि त्यांनाही सांगा की तुम्ही मूळ मुद्द्यापासून भरकटवू नका कुणाला. आम्हाला विरोधकांना कमजोर करायचं होतं, याला व्यावहारिक युती म्हणतात. कळलं? ज्यांनी आमच्याशी दगाफटका केला त्यांना आम्हाला धडा शिकवायचा होता, तो आम्ही शिकवला. पण आमची मूळ हिंदुत्व ही शिवसेनेची होती. परत एकदा स्पष्ट करू इच्छितो, नेहमी हिंदुत्व सांगता. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला, आपण मला असं वाटतं की या मुद्द्यावर खूप चर्चा झाली आणि त्यातनं काही फारसं साध्य होणार नाहीये, कारण तीच पुन्हा उगाळलं जाईल. गणेशजी, तुम्हाला प्रश्न माझा असा आहे की अजित पवारांनी आज उत्तर देताना असं म्हटलं की 3-4 महिन्यांपासून हे सगळं सुरू होतं, तेव्हाच मी म्हटलं होतं काही चुकीचं झालं तर मी खपवून घेणार नाही. आता मुद्दा हा आहे की 3-4 महिन्यांपासून जर हे सगळं होत होतं, अजित पवारांना हे माहीत होतं, तर खात्रीनं हे महसूल खात्याला सुद्धा माहीत होतं. जर अजित पवार जाहीरपणे कुठलीही चौकशी झालेली नसतानाही कबुली देतात की 3-4 महिन्यांपासून हे सगळं सुरू होतं, तर याचा अर्थ सरकारनं पार्थ पवारांनी केलेल्या या व्यवहाराकडे हे सगळं बाहेर येईपर्यंत सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलंय का? बघा कविताजी, आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जातोय. किमान एवढी तर बुद्धी असेल ना आमच्याकडे की स्वाभाविक आहे, विरोधकांना एवढं फुलटॉस देणे इतपत आमचं राजकारण कच्चं नाही ना. एवढं तर म्हणजे आम्हालाही कळतं की कुठला मुद्दा कधी आल्यानंतर. आणि आज स्पष्टपणे देवेंद्र फडणवीसांनी याची चौकशी समिती नेमली, तो देखील IAS दर्जाचा अधिकारी, तो सुद्धा महसूल खात्याचा, की ज्याला या संदर्भातली पूर्ण माहिती असते, खडानखडा की काय नियम आहेत, कुठल्या जमिनीचे काय वतन मध्ये. अर्थात IAS मध्ये जेव्हा हे त्यांना भेटतं तेव्हा त्यांना पूर्ण माहिती असतं. आम्ही यातली सगळी बाबू स्पष्ट केलेली आणि आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय ना. निवडणुकीचा काय प्रश्न? याला निवडणुकांशी आपण जोडू तर आपण मतदारांची फसवणूक करू. हा प्रश्न फक्त निवडणुकीचा नाहीये. राज्यातल्या 40 एकर जमीन ज्याची मूळ किंमत काय आहे ती तर बाजूलाच ठेवूयात आपण.
ती तर जवळपास जाते 1,500 ते 3,000 कोटींच्या दरम्यान. त्याचा व्यवहार होतोय फक्त 300 कोटीमध्ये. त्यासाठी वाटेल ते नियम पायदळीत उडवले जातात. 48 तासामध्ये 21 कोटी रुपयांचं असलेलं मुद्रांक शुल्क 500 रुपयांवर आणलं जातं. 1 लाख रुपये भागभांडवल असलेल्या कंपनीला सहजपणे प्रकल्पाची मंजुरी दिली जाते. हे सगळं काही तासांमध्ये घडतं. व्यवहार 27 दिवसांमध्ये पूर्ण होतो आणि आपण म्हणतोय की महसूल खात्याला याची काही माहिती नाहीये, उद्योग खात्याला याची काही माहिती नाहीये, मंत्र्यांना याची काही माहिती नाहीये. ज्यांच्या घरात हा व्यवहार घडला ते अजित पवार म्हणतात मला काही माहिती नाहीये. काय विश्वास ठेवायचा लोकांनी याच्यावर? आणि आता जे चौकशा सांगितल्या जातात तो एखादा अधिकारी, एवढे सगळे मंत्री म्हणतात आम्हाला काही माहित नाही, त्याच्यातनं एखादा IAS अधिकारी चौकशी करेल आणि यातनं काहीतरी निष्पन्न होईल. काय विश्वास ठेवायचा लोकांनी या सगळ्यावर? कविताजी, मी उद्योग आणि महसूल या दोन्ही खात्यांचं मी एकदाही नाव घेतलेलं नाही. मी स्पष्ट करू इच्छितो, जे आज घडलंय, जेवढी मला माहिती आहे, कदाचित तुम्हाला याच्यापेक्षा जास्त माहिती असेल, तुम्ही बोलू शकता, पण मी स्पष्ट केलं की आज महसूल मंत्र्यांनी जी काही स्टेटमेंट दिली आहे, दुपारी ज्या चौकशी समितीची नेमणूक झाली, मी हेही म्हणालो की त्या दिवशी न्यायालयात न्यायमूर्तींच्या मार्फत चौकशी तुमची मागणी असेल विरोधी पक्षानं ते करावी. आणि आम्ही तर स्पष्ट सांगितलंय की भ्रष्टाचाराच्या बाबतीत नो टॉलरन्स. जे चुकीचं घडलं असेल ते जनतेसमोर येईल. तुम्ही मला प्रश्न केला की हा काटछायाचा विषय का, तर मी तुम्हाला स्पष्ट केलं आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय ना, त्यावेळेला अशा चुका कोण करतात? बरं, मग ही जी चूक झालेली आहे असं तुम्ही म्हणताय, ती चूक ही फक्त अधिकाऱ्यांकडनं झालेली नसेल, ती जर त्या कंपनीकडनं पण झालेली असेल, हा संपूर्ण व्यवहार चुकीचा असेल आणि तो राजकीय प्रभावाखाली घेतला गेलेला असेल, तर मग अजित पवार हे तुमच्या सोबत सत्तेत असतील की नसतील? चुकीचं घडलं असेल तर त्या बाबतीत पक्ष निर्णय घेईल की, आणि जनता डोळसपणे पाहत असेल. कविताजी, यात लपवण्यासारखं काय आहे? नाही, जनतेच्या पाहण्याची फिकीर आता काही फार राहिलेली असं काही दिसत नाहीये. त्याच्यामुळे प्रश्न तुम्हाला फक्त इतकाच आहे की एवढं जर झालं तर अजित पवार तुमच्या सोबत असतील की नसतील, एवढाच प्रश्न आहे. मुळात मुद्दा असा आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचे पुत्र एका जमीन व्यवहारामध्ये त्यांचं नाव येतं. तो व्यवहार पूर्णपणे प्रश्नांच्या गर्तेमध्ये अडकतो. त्या व्यवहारामध्ये जे जे काही झालेलं आहे त्या सगळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात. त्याच्या मूळ सुरुवात जिथपासून झाली आणि जिथपर्यंत तो व्यवहार येऊन थांबलाय, सगळीकडे प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. आता जर सगळे मंत्री म्हणत असतील आम्हाला काहीच माहित नाहीये आणि मग असं म्हटलं जात असेल की एखादा अधिकारी याची चौकशी करेल, तर मंत्री पदावर असताना या अधिकाऱ्यांकडनं निष्पक्षपणे चौकशी होईल आणि या व्यवहाराचं सत्य बाहेर येईल का, यावरचं प्रश्नचिन्ह हे आत्ता असलेल्या प्रश्नचिन्हांपेक्षा पण जास्त गडद आहे. मुद्दा असा आहे की गेल्या काही दिवसांमध्ये ज्यांच्यावर आरोप आहेत अशा सगळे मंत्री हे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरच्या आरोपांबद्दल चर्चाही न होणं हे आता जणू काही सवयीचं झालेलं असं परिस्थिती एकूण राज्यामध्ये असताना, जर अजित पवारांच्या मुलाच्या बाबतीतला हा व्यवहार बाहेर येत असेल तर त्याच्याकडे फक्त जमिनीचा व्यवहार म्हणून बघायचं की आणखी एक राजकीय घडामोड म्हणून बघायचं, हाही एक प्रश्न या सगळ्या मुद्द्यामध्ये आहे. त्यामुळे या सगळ्याची सांगड घालून जर बघितलं तर या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल, लवकर येईल, याबाबत खात्रीनं हो असं उत्तर सध्या तरी कुणाला देता येणार नाही. जर ते देता आलं तर तो आपल्या सगळ्यांसाठी एक चांगल्या व्यवस्थेची खूणगाठ असेल. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि या चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.